नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे जे महत्त्वपूर्ण कागदपत्रे आहेत आणि अर्ज संदर्भात अनेक व्यक्तींचे प्रश्न येत होते, या संदर्भातील पूर्ण डाऊट तुमचे आता क्लिअर होणार आहेत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे लागणारे कागदपत्रे आहेत ते कागदपत्रे सर्वप्रथम समजून घ्या. ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, फोटो, रेशन कार्ड व हमीपत्र एवढे 8 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता तुम्हाला रहिवासी दाखला काढण्यासाठी जे लागणारे कागदपत्रे आहेत ते कागदपत्रे कोणकोणते आहेत हे समजून घ्या. शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे किंवा या व्यतिरिक्त जे काही तुमच्याकडे जन्म प्रूफचा दाखला असेल तो दाखला तुम्हाला लागेल. रेशन कार्ड, आधार कार्ड, लाईट बिल, विवाहित स्त्री असल्यास मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि एक फोटो. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी जे लागणारे कागदपत्रे आहेत ते कागदपत्रे कोणकोणते आहेत हे समजून घ्या. रेशन कार्ड, आधार कार्ड व फोटो. आता या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती या ठिकाणी आहे, परंतु ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे लागणारे कागदपत्रे आहेत ते कागदपत्रे कोणकोणते आहेत हे समजून घ्या. तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी तलाठी उत्पन्न दाखला, रहिवासी सोय घोषणापत्रक, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, लाभार्थी महिलेचा एक फोटो एवढे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागेल. आता डोमिशियल सर्टिफिकेट म्हणजेच रहिवासी दाखला काढण्यासाठी लाभार्थी महिलेचा शाळा सोडल्याचा दाखला, अनाथ जन्म दाखला जर शाळेचा दाखला तुमच्याकडे असेल तर, त्यानंतर रहिवासी सोय घोषणापत्रक, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, लाभार्थी महिलेचा एक फोटो, विवाह नोंदणी दाखला असल्यास विवाह नोंदणी दाखल्याचा पुरावा तुम्हाला जोडायचा आहे. ते नसेल तर गॅजेट जो नाव बदलीचा गॅजेट आहे तो राजपत्र तुम्हाला जोडायचं आहे. 15 वर्षामागील रहिवासी सिद्ध करणारा सन 2019 मागील पुढील पैकी एक पुरावा, लाईट बिल, 7/12, घराचा उतारा किंवा टेलिफोन बिल एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे रहिवासी डोमिशियल कार्ड काढण्यासाठी लागेल. मित्रांनो, आता ही योजना नेमकी कोणासाठी लागू असणार आहे, किती रुपयांचा अनुदान लाभार्थ्यांना प्रति महिन्यासाठी दिलं जाणार आहे याबद्दलची माहिती समजून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र अर्थसंकल्प 2024 मध्ये जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे. आर्थिक दुर्बल घटकातील महिलाच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये ट्रान्सफर केले जाणार आहेत. डीबीटी अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना मिळणार आहे. या योजनेचा लाभ कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न जे आहे 2,50,000 पेक्षा कमी असणाऱ्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण ही योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो. लवकरच अर्ज सुरू होईल. 1 जुलैला अर्ज सुरू झालेले नाही आहेत. येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये या संदर्भातील जे काही अर्ज आहेत कशा पद्धतीने भरावा, कोणत्या ठिकाणी भरावा याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की येईल. याबद्दलची अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पाहून घ्या.